गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हुपरी व परिसरातील गावांमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्री व सेवन विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला व घोषणाबाजी करण्यात आली. येणाऱ्या 10 जूनपर्यंत अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुपरी व परिसरातील सर्वच गावांमध्ये अंमली पदार्थ विक्री व सेवन राजरोसपणे सुरू आहे. चांदी उद्योग लगत असलेली MIDC, परप्रांतीय कामगारांची संख्या व कर्नाटक राज्यातून बेधडक सुरू असलेला पुरवठा यामुळे हुपरी व परिसर अंमली पदार्थांचा अड्डा बनलाय. येथील चौकात गांजासारख्या विविध अंमली पदार्थांच्या विक्रीचा सुळसुळाट राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे परिसरातील तरुण पिढी नशेच्या आहारी गेली व त्यांचं भविष्य अंधकारमय बनत चाललंय. हुपरी पोलीस ठाणे हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या अंमली पदार्थ सेवन व विक्रीच्या जाळ्यात विशेषतः तरुण पिढीसोबत शाळकरी मुलंही अडकत चालली आहेत. गांजासारख्या अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांच्या व्यसनापायी अनेक कुटुंब आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरुण पिढी गांजा व इतर अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याचंही सातत्याने निदर्शनास येत आहे. त्यामुळे किरकोळ कारणांवरून 100-500 रुपयांसाठी कोणतीही भीड न बाळगता गुन्हा करणं ही गांजाच्या आहारी गेलेल्या लोकांची नवीन स्टाईल बनत चालली आहे. या घटना अशाच पद्धतीने घडत राहिल्या तर हुपरी शहर गुन्हेगारीच्या तक्त्यावर अग्रक्रमी यायला फार वेळ लागणार नाही. हुपरी शहर व परिसरातील गावांची भौगोलिक रचना, भौतिक सुविधा व इतर भागाच्या तुलनेत इथे प्रस्थापित असणारे आर्थिक चलन पाहता अंमली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्या टोळक्यांनी आपले बस्तान बसवण्याची जोरदार व्यूहरचना केल्याचं दिसून येतं. अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांचे टोळीयुद्ध भूमिगतरित्या सुरू असून त्याचा बडका उडवण्याचीही दाट शक्यता आहे. तसेच खुलेआम सुरू असलेल्या गांजा अथवा इतर अंमली पदार्थ विक्री व्यापाराने शहर व परिसरातील गावागावातील कोपऱ्यात उच्छाद मांडला आहे. या समाजविघातक टोळक्यांनी आपला नंगा नाच सुरू ठेवत शहरातील नागरिकांना विनाकारण मारहाण करण्याच्या घटना देखील ताज्याच आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांच्या जीवाला ठेच पोहोचवणाऱ्या टोळक्यांना कोण पाठीशी घालत आहेत व त्यांचा काळा व्यापार बिनदिक्कतपणे सुरू आहे याच्या खोलाशी पोलीस प्रशासनानं जाणं गरजेचं आहे. सातत्याने गेली 2 वर्षे शहर व परिसरात सदरचा विषय किती गंभीर होत चाललाय व त्यावर कठोर पावले उचलत कडक कारवाई करण्याबाबत गोकुळ दूध संघाचे संचालक मान्य मुरलीधर जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे अवगत केलं आहे. परंतु त्या विषयाच्या खोलाशी न जाता अथवा त्याची पाळेमुळे न शोधता जुजबी कारवाई करत पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या टोळक्यांना अभयच दिलंय. गांजा टोळीच्या उच्छादाने आजची परिस्थिती अतिशय भयंकर बनली असून या टोळक्यांचे विक्री व सेवन अड्डे हुपरीचे उडता पंजाब स्पॉट म्हणून ओळखले जाऊ लागलेत. त्यामुळे चांदी नगरी म्हणून जगभर लौकिक असणाऱ्या आमच्या हुपरी शहराचे व परिसराचे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले असून भविष्यात आमची हुपरी गांजानगरी म्हणून ओळखली जाण्याची भीती इथल्या प्रत्येक घरात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ या प्रकरणामध्ये लक्ष घालून हुपरी शहर व परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या गांजासह इतर अंमली पदार्थ सेवन व विक्री विरोधात कडक कारवाई करावी. तसेच सदर प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यामध्ये सामील असणाऱ्या सर्वच घटकांना कठोर शासन करावं. सदर विषयात कठोर पावले न उचलल्यास शिवसेना युवा सेना यांच्या वतीने सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी हुपरी पोलीस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन करून त्यानंतर रास्ता रोको आंदोलन व हुपरीसह परिसरातील सर्व गावे बंद करत आक्रमक आंदोलन छेडण्यात येतील. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला हुपरी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय. या मोर्चाच्या वेळी मुरलीधर जाधव, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, अजितराव सुतार, राजेंद्र पाटील, बाळासाहेब मुधाळे, पूनम पाटील, भरत देसाई, विजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. हुपरी शहरासह परिसरातील सर्वच गावांमध्ये गांजासह अंमली पदार्थांचा जो विळखा बसलेला आहे त्याला कुठेतरी कठोर शासन झालं पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी शिवसेना व युवा सेनेच्या वतीनं हुपरी पोलीस ठाण्यावर आज जो मोर्चा आयोजित करण्यात आला आहे
हुपरी आणि परिसरातील सर्वच गावांमध्ये बेलगामपणे गांजाची विक्री, सेवन, त्याचबरोबर आर्थिक चलती चालू आहे. त्याला पोलिसांनी तात्काळ लगाम लावावा व या घटकामध्ये जे जे सामील आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही पोलिसांनी केलेली आहे. पुढच्या 15 दिवसात पोलिसांकरवी जर कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीनं दिनांक 10 जून रोजी घंटानाद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याहून जर कारवाई झाली नाही तर रास्ता रोको आंदोलन व त्याचबरोबर हुपरीसह परिसरातील सर्वच गावं बेमुदत बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी आम्ही पोलिसांना दिलेला आहे.